हॅलो गाईज, सो हा माझा ब्लॉग आहे 2 वंशाचा. सो खूप लेट पोस्ट करते. सो मी तुम्हाला दाखवणार आहे मी माझ्या वंशाची तयारी कशी केली आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. सो मी वंशासाठी जे पण काही सामान लागणार आहे काल मार्केटमध्ये जाऊन माझ्या सासूसोबत घेऊन आलेली आणि त्याच्यानंतर प्रत्येकजण मला सांगत होतं की कसं कसं काय करायचं आहे. आणि ते माझी जाऊसुद्धा बसली जी मला गाईड करते की तुला पहिले काय करायचं आहे आणि काय नाही करायचं. सो ही 5 सुपा मी काल मार्केटमध्ये आणलेली, त्याच्यानंतर त्याची पूजा करून घेतलेली आहे. प्रत्येक सुपाला 5-5 असे हळदी कुंकाची बोटं लावून घेतली. त्याच्यानंतर हे धागेसुद्धा गुंडाळून घेतलेले मी त्यांना आणि त्या धाग्यांना सुद्धा असं तर सुपांची पूजा करून घेतल्यानंतर मी ह्या पानांची सुद्धा पूजा करून घेणार आहे. तर प्रत्येक पानाला मी हळदी कुंकाची बोटं लावून घेतलेली आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हळदी कुंकू वाहून प्रत्येक पानांवरती फुलं मी टाकलेली आहेत. फुलांचे असे तुकडे करून थोडे थोडे करून प्रत्येक पानावरती टाकून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर प्रत्येक त्या पानावरती 5 प्रकारचे 5-5 फळं म्हणजे शेतभाजी आहे ॲक्च्युली. ती शेतभाजी मी अशी कट करून टाकलेली आहे आणि ती प्रत्येक सुपामध्ये 5-5 अशी पानांवरती ठेवून मी ठेवलेली आहे. सो प्रत्येक सूप असं भरलेलं दिसायला हवं म्हणून. त्याच्यानंतर इकडे माझे सासूरेसुद्धा माझ्या सासूबाईंचं सूप रेडी करत आहेत छानपैकी असं. सो खूप छान असं आम्ही एन्जॉय करतो आहे आमचा हा दिवस. प्रत्येक सुपामध्ये अशी 5 पानं भरल्यानंतर मी त्याच्यामध्ये नारळ, त्याच्यानंतर एका सुपामध्ये मी पुन्हा 5 फळं आणि वंशाचं जे काही सामान लागतं ते सगळं त्याच्यामध्ये फुलं वगैरे वाळलेली आहेत आणि सूप असं कसं भरलेलं दिसतं आहे. एका सूप माझं गौरीला जाणार आहे. सो त्याच्यामध्ये मी असं एक गजरा पण ठेवलेला आहे, वेणी आणि अगरबत्ती आणि अजून काही लागणारं सामान पूजेसाठीचं. सो आम्ही अशा प्रकारे आमचं वंशासाठी रेडी झालं आणि इकडे आम्ही असे छानपैकी वंशासाठी रेडी झालो आणि आम्ही पोचले आमच्या गौरींना पूजायला. सो खूप छान अशा गौरींचं त्यांनी डेकोरेशन केलेलं, छान अशा गौऱ्या त्यांनी नटवल्यासुद्धा होत्या आणि गणपती बाप्पा पण खूप छान दिसत होतं. त्यानंतर मला माझी सासू सांगत होती की कशाप्रकारे आपल्याला पूजा करायची आणि काय करायचं ते. पहिले मी असा दिवा जो सोबत आणलेला तुपाचा तो मी पेटवून घेते आणि छानपैकी अशी पूजेसाठी रेडी होते. तो दिवा मी पेटवलेला आहे. त्याच्यानंतर मी हळदी कुंकू असं गौरींना असं लावणार आहे, दोन्हीसुद्धा गौऱ्यांना लावणार आहे. त्यांची पूजा करून घेणार आणि त्यांना एक वेणीसुद्धा अर्पण करणार आणि त्याच्यानंतर वंसासुद्धा असा ओवाळून घेणार आहे माझ्या नवऱ्यासोबत. सो वंसा आम्ही दोघांनी मिळून असा उचलून 3 ते 4 वेळा असं गौरीला ओवसला आहे. आणि हा माझा पहिला वंसा असल्यामुळे हा मला माझ्या हजबंडसोबत करायचा होता. सो आम्ही दोघांनीही गौऱ्यांना वंसून घेतलेलं आहे. त्याच्यामधलं एक सूप मी माझ्या गौरीला देणार आणि बाकीची सूपं मी माझ्या सासूबाईंना आणि बाकी नवऱ्याला आणि माझ्या त्यांना देणार आहे. सो त्यातलं मी एक सूप असं काढून घेते आणि गौरीसोबत समोर ठेवते आणि गौरीच्या पाया पडून घेते आणि हा आमचा सुंदर फोटो. घरी आल्यानंतर मी एक सूप माझ्या एक सूप आता माझ्या नवऱ्याला देणार आहे आणि त्याच्यासुद्धा पाया पडून घेतलेलं आहे. सो हा माझा लुक आहे. सो थँक्यू गाईज वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. बाय गाईज, थँक्यू.